नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही लिस्ट होती तर ती जारी करण्यात आलेली आहे। प्रथमतः मी तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। तुम्ही सगळेजण वेबसाईटवरती लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहात। नेमकी काय माहिती पवित्र पोर्टलवरती आलेली आहे, सूचना कोणत्या दिलेल्या आहेत ते आपण अत्यंत कमी वेळेमध्ये जाणण्याचा प्रयत्न करूयात। खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे। बाकीचे सगळे विद्यार्थी लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असतील, पण लाईव्ह बघत असेल, परंतु तुम्ही स्वतः जे आहे ते स्वतः रिकमेंडेशन स्टेटस जे आहे ते चेक करण्याचा प्रयत्न करा। मी याच्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही कशा पद्धतीने जे आहे तर ते चेक करू शकता। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदांमध्ये आपण जर बघितलं तर 13,225 एवढ्या जागा होत्या, त्याच्यापैकी फक्त 8,481 जागा ह्या भरल्या गेलेल्या आहेत। तर दुसरीकडे बघितलं तर नगरपालिका आणि नगर परिषदांच्या 280 जागा होत्या, त्याच्यापैकी फक्त 226 जागा ज्या आहेत त्या भरल्या गेलेल्या आहेत। पुढे जर आपण बघितलं महानगरपालिकेमध्ये तर 1954 जागा ह्या भरायच्या होत्या, परंतु त्याच्यापैकी फक्त 1306 जागा ह्या भरल्या गेलेल्या आहेत। तर आदिवासी आश्रमशाळेमध्ये 2,421 जागा होत्या, खूप मोठ्या प्रमाणावरती जागा होत्या। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्राधान्यक्रम देणं टाळलं आणि त्यामुळे त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे असं एकंदरीत दिसत आहे। तर 1601 जागा या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत। तब्बल 800 जागा या ठिकाणच्या रिक्त राहिलेल्या आहेत आणि फक्त मुलांच्या हव्यासामुळे की मला जास्त मार्क आहेत, मी त्या ठिकाणी जाणार नाही, मला 100% खात्री की मी माझ्या इकडेच निवड होईल। आता ग्रुपवरती एक मेसेज बघत होतो, त्यांना 136 मार्क आहेत, तरी सुद्धा त्यांची निवड झालेली नाहीये। फक्त अडचण झाली की त्यांनी कमी प्राधान्यक्रम दिले होते म्हणून। पुढे जर आपण दिलं तर शासकीय विद्यानगरांच्या 56 जागा होत्या, त्याच्यापैकी 54 जागा ह्या भरण्यात आलेल्या आहेत, म्हणजे या ठिकाणी फक्त 2च जागा ज्या आहेत त्या रिक्त राहिलेल्या आहेत। पुढे जर आपण गेलो तर खाजगी संस्थांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत। 1818 जागा होत्या, त्याच्यापैकी 1451 जागा ज्या आहेत तर त्या रिक्त राहिलेल्या म्हणजे भरलेल्या आहेत, बाकीच्या जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत। आता एकंदरीत जर आपण बघितलं तर 19,754 जागा ह्या भरायच्या होत्या, ह्यापैकी फक्त 13,119 जागा आहेत भरल्या गेलेल्या आहेत, म्हणजे कन्व्हर्टेड राऊंडमध्ये साधारणतः 6,000 जागा ह्या येणार आहेत, लक्षात घ्या तुम्ही। आणि ह्या जागा सुद्धा भरल्या जात होत्या, परंतु त्या ठिकाणी पेसा क्षेत्रामधल्या खूप मोठ्या जागा रिक्त आहेत, अंशकालीनच्या जागा रिक्त आहेत आणि त्याचबरोबर माजी सैनिकांच्या म्हणजे समांतर आरक्षणामधल्या असंख्य जागा रिक्त असल्या कारणामुळे या ठिकाणी हा जो बॅकलॉग आहे तो आपल्याला तो दिसून येत आहे। 100% ह्या पुढच्या जागा लवकरात लवकर याव्यात, कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी भेटावी अशी आपल्याकडनं शुभेच्छा आहे। तुमच्या मनामध्ये 100% काही प्रश्न असतील तर ते तुम्ही या ठिकाणी कमेंट्सच्या माध्यमातून लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती काही सोल्युशन फाइंड आउट करण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करूयात। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या माहिती आपल्याला सध्या मिळते त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर खूप कमी जागा ह्या भरल्या गेलेल्या आहेत, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती जागा ह्या रिक्त आहेत। ह्या रिक्त राहण्यामागचं कारण असे की काही विद्यार्थ्यांनी कमी प्राधान्यक्रम दिले, काही ठिकाणी उमेदवार त्या एज्युकेशनचे, त्या कॅटेगरीचे, त्या प्रवर्गाचे, समांतर आरक्षणाचे उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून जी आहे ही सगळी अडचण झालेली आहे। पुढे जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अनेक ठिकाणी तिथे जागा होत्या परंतु उमेदवारच झाले नाहीत। उदाहरणार्थ समांतर आरक्षणामधले 15% माजी सैनिकांच्या जागा भरायच्या असतात, अंशकालीनचे 10% जागा भरायच्या असतात आणि एसटी कॅटेगरीच्या जवळपास 802 जागा आहेत त्या अजून सुद्धा रिक्त आहेत। ठीक आहे, म्हणजे त्यांची खूप मोठ्या प्रमाणावरती जागा आली होती, परंतु मी तुम्हाला माहिती आहे मागे सुद्धा सांगितलं होतं की ह्या जागा भरल्या जात नाहीत कारण की उमेदवार उपलब्ध होत नाहीत। आणि त्याचबरोबर अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पेसा क्षेत्रामधील जवळपास 1408 पद जे आहेत तर ते रिक्त राहिलेली आहेत। त्याच्यामधली काही ओपन कॅटेगरीसाठी होती आणि काही एसटी कॅटेगरीसाठी होती। ओपन कॅटेगरीची भरल्या गेलेली आहेत, परंतु एसटी कॅटेगरीची खूप सारी पदं ही अद्यापही रिक्त आहेत, ही पदं दुसऱ्या कॅटेगरीला जाता येत नाहीत, म्हणून ह्या जागा तशाच्या तशाच राहतील। सदर समांतर आरक्षणामधील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळं या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जे आहे ह्या सगळ्याच्या सगळ्या जागा येणार आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावयास हवी। मुलाखतीशिवाय निवड प्रकारामधील निवडींबाबत उमेदवारांना SMS द्वारे जे आहे ते कळवण्यात येणार आहे, अशा पद्धतीची सूचना त्या ठिकाणी पोर्टलवरती देण्यात आलेली आहे। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद, थांबतो।